गोपेत शिरूरमध्ये आपलं स्वागत. आज आपण आहोत तहसील कचेरी शिरूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे या ठिकाणी. सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी निलेश यशवंत वाळूंज गेल्या 4 दिवसापासून आंदोलनासाठी बसलेले आहेत आणि प्रशासन त्यांच्या मागण्या कितपत पूर्ण करते आणि त्यांच्या काय काय मागण्या आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार. आज आंदोलनाचा 5वा दिवस. बेमुदत निषेध आंदोलन सुरू केलं. विषय अत्यंत गंभीर आहे. आपला पुणे ते अहिल्यानगर हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे 753 ह्या महामार्गावर वाहतूक सुरक्षा बाबत जे प्रचंड दुर्लक्ष झालेलं आहे, संबंधित प्रशासनाचे असेल, यंत्रणांचे असेल, त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला, अनेकांना अपघातामुळे काही व्यंगत्व सुद्धा आलेलं आहे. अनेक नागरिक हकनाक आपल्या जीवाला मुकलेले आहेत. नागरिकांच्या नुकसानी होत आहे. संबंधित यंत्रणांच्या बेफिक्रीमुळे व दुर्लक्षामुळेच हे प्रकार होत आहेत. खरं तर त्यामुळे आपण ह्या निषेधार्थ आंदोलन सुरू केलं. संबंधित ज्या महामार्गावरून आपण प्रवेश करतो किंवा प्रवास करतोय, ह्या महामार्गावरून सुरक्षित प्रवास करणे किंवा समाजात सुरक्षित जीवन जगणे किंवा ती आपल्याला सुरक्षितता देणे हा आपल्यावर कुठला उपकार नाही, तर हा आपला घटनात्मक अधिकार आहे आणि त्याची मूल्य जपणे हे संबंधित यंत्रणांचं काम आहे. पण त्याची सर्रास पायमल्ली होताना आपल्याला दिसत आहे. त्यामुळेच असे अपघात घडत आहेत. ह्या आंदोलनासाठी आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांप्रमाणे आपण जो 753 आहे नॅशनल हायवे पुणे ते अहिल्यानगर पर्यंत तात्काळ संपूर्ण रस्त्याचे रोड सेफ्टी ऑडिट करून धोकादायक ठिकाणे निश्चित करावीत. अनधिकृत धोकादायक दुभाजक तातडीने बंद करावीत. खरं तर असं कुठेही दुभाजक क्रॉसिंग करताच येत नाही राष्ट्रीय महामार्गावरती. प्रमुख चौकांमध्ये आवश्यकतेनुसार सिग्नल सर्कल सर्व्हिस रोड, झेब्रा क्रॉसिंग इत्यादी आपण त्याच्यात मागण्या केलेल्या आहेत. रस्ता सुरक्षतेकडे जी प्रमुख मागणी आहे, रस्ता सुरक्षतेकडे दुर्लक्ष करून जीवित हानीच कारणीभूत ठरलेल्या सर्व जबाबदार अधिकारी व इतर जे कोणी व्यक्ती असतील किंवा व्यावसायिक असतील यांच्यावरती सुद्धा सदोष मनुष्यवधासारखे गुन्हे दाखल व्हावेत असे आपण मागण्या केलेल्या आहेत. आणि याबाबत राष्ट्रीय महामार्गांसाठी द कंट्रोल ऑफ नॅशनल हायवेज लँड अँड ट्रॅफिक ऍक्ट आहे, द नॅशनल हायवे ऍक्ट आहे, IRC चे रूल्स आहेत, मॉर्चचे रूल्स आहेत. या सर्वांचं काटेकोरपणे पालन व्हावं या मागणीसाठी आपण इथे बसलेलो आहे. कारण आता वारंवार थोडेफार अपघात एखादा होतो आणि ती मलमपट्टी केली जाते आणि त्या गोष्टी परत जायचे ते होतात. त्यामुळं यासाठी आणि आंदोलनाला अनेकांचा पाठिंबा मिळतोय. अनेक जागरूक नागरिक यामध्ये सहभागी होत आहेत. आंदोलनाची तीव्रता हळूहळू वाढेल. आंदोलन हे लोकशाही मार्गाने, शांततेच्या मार्गाने होईल. परंतु जे झोपलेले जे संबंधित प्रशासन आहे यांना आता जाग करण्याची वेळ ही आलेली आहे आणि जनतेने त्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. तर धन्यवाद. तर प्रशासनाने याची ताबडतोब दखल घ्यावी आणि ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात अशी या ठिकाणी प्रशासनाला विनंती असेल. प्रशासन नक्कीच यामध्ये सकारात्मक पवित्रा घेईल आणि या ठिकाणी आंदोलन लवकरात लवकर स्थगित करावं लागेल आणि सर्व मागण्या पूर्ण होतील अशी अपेक्षा धरूया आणि थांबूया.